घरी गेल्यावर की नाही एक गंमत करूयात बरं का बाबू. उदर मी आज जाईन. कुठे गेला बाबू? ए बाबू, अरे इकडे इकडे. अरे तिकडे कुठे गेला होतास तू? बघ, या बाजूला फाटा आहे, तिकडे मागे फाटा नाहीये. आपण ह्या फाट्यावर गेलो ना की मग आपल्याला टमटम मिळेल बर का. अरे अरे अरे, ओरडेल तो, ओरडे. तुला हवंय का? हवंय तो. काय रे बाबा, किती झाले याचे? पाहुणं, एक 2 केळी घ्या आणि 5 रुपये द्या फक्त. अरे 2 केळी घेऊन काय करू मी? बर, ठीक आहे. अरे बाबू, बाबू असं रस्त्यात चाल नाही टाकायचं. कोणीतरी घसरून पडेल का नाही? बाबू, बाबू जरा शांत उभा राहा बाबू. हे बघ, आता इकडनं टमटम येईल, नीट शांत उभा राहा. नंतर जाऊ. अरे वैतागू नकोस असा, दुसरी येईल. ती बघ बाबू, ती बघ आली. हा चला, आता तरी जागा मिळते का नाही? बाबू, बाबू हळू. हे बघ, इकडे तिकडे अजिबात हात लावायचा नाही. ते बघ, आता आपलं घर येईल बरं का. आई वाट बघत असेल की नाही तुझी? काय हवंय तुला? अरे अरे, तुला इथं बसायचं आहे का? हा ये बेस. हा, तर नीट बैस आणि बघ तुला काय बघायचंय ते. बाबू, बाबू, अरे बाबू, पाय लागतोय त्यांना, असं नाही करायचं. माफ करा. हो, असू द्या असू द्या. कोणत्या गावचे? कोण? मी करण देसा. महिना झाला घरापासून लांब होता ना, त्यामुळे घरी जायला उतावळा झालाय. कुठे बाहेरगावी गेलतात का? हो, मुंबईला. ट्रीटमेंट चालली होती ना याची. बर, अच्छा अच्छा. तुम्ही इथले दिसत नाही तो? मी पुण्याचाच, वरवणला चाललो होतो. गाव आहे माझं. आई वडील तिथेच असतात.
ट्रीटमेंटचा काही फरक पडला की नाही? हो पडला तर हा, म्हणून तर एवढ्या उड्या मारतोय तो. खूप आनंद झालाय त्याला आणि याला असं आनंदी बघून खूप बरं वाटतं. मुंबईला कोणत्या डॉक्टरांना दाखवलं? डॉक्टर सहस्त्रबुद्धे. अहो मोठे नामांकित डॉक्टर आहेत ते. अरे अहो, पाय मागे घे रे. अशा मुलांना सांभाळणं थोडं अवघडच असतं, पण तुमची कमाल म्हणायची. अहो कमाल कसली त्याच्यामध्ये? हं? आपल्या मुलांना आपण नाही सांभाळणार तर कोण सांभाळणार? माझ्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत, म्हणजे पुण्यात हॉस्पिटल आहे त्यांचं. तर अशा मतिमंद मुलांचं ते म्हणजे भरपूर उपचार होतात तिथे आणि बऱ्याच जणांना फरकही पडलेला आहे. तर तुम्ही त्यांना तिथे न्या, फरक पडेल त्यांना चांगलाच. हां ये बाबू. हां बरं का साहेब, एखाद्या माणसाला 20 वर्षांनंतर अंधाऱ्या खोलीतून बाहेर काढल्यावर जो आनंद होतो ना, तो आनंद झालाय त्याला. त्याचं की नाही डोळ्याचं ऑपरेशन झालं. एका भल्या नेत्रदात्यामुळे त्याला आज दृष्टी प्राप्त झाली आणि हे सुंदर जग तो आज पाहू शकतो. साहेब तो मतिमंद नाहीये साहेब. आज जगाची लोकसंख्या आहे 677 कोटी. त्यापैकी 3,90,00,000 लोक हे अंध आहेत आणि या अंधांपैकी 1,50,00,000 अंध हे फक्त भारतात आहेत. आपल्या आयुष्यात चमत्कार घडेल तेव्हा घडेल, पण दुसऱ्या कोणाच्या तरी आयुष्यात आपण नक्कीच चमत्कार घडवू शकतो. दान करा दृष्टी आणि दाखवा अंधांना सृष्टी.